नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, प्रेमविवाहामध्ये 2 राशी असतील, एकाची रास कन्या रास असेल आणि दुसऱ्याची मकर रास असेल, तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असेल, दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, कुठले प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाले तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशी परस्पर प्रेम विवाहात असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशी आणि मकर राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्या राशीबद्दल विचार करू. कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं ते तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि दी स्वभाव स्वरूपाची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की कन्या राशीच्या संदर्भात अनुभवास येते ते म्हणजे त्यांचं बोलणं. त्यांचं जे बोलणं असतं ते खूपच उत्तम असं असत बोलण्याची त्यांची सवय असेल. मुद्दा कुठल्याही कितीही गंभीर किंवा गुंतागुंतीचा असला तरी सहज सोप्या सरळ भाषेमध्ये सांगण्याची जे हातोटी आहे ही कन्या राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही. आणि बोलताना सुद्धा ते एवढे सहज आणि सोपे दिसून येतात की ज्यामुळे आपल्याला ते समजणं सोपं जातं. अर्थात बोलण्याची पद्धत तुझी सुद्धा चांगली असते. त्याच्यामुळे कन्या राशीचे जे व्यक्तिमत्व आहे हे लक्षात राहण्यासारखे, थोडंसं ह्युमरस ज्याला आपण म्हणतो, विनोदी ज्याला आपण म्हणतो, हा भाग हा कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. याचप्रमाणे यांचे चिकित्सक चौकस बुद्धी हा सुद्धा लक्षात राहण्यासारखा भाग आहे. लहानपणापासूनच यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात. का, कशाला, कशामुळे, कधी, केव्हा, कपासून सुरुवात होणारे सगळे प्रश्न यांच्या डिक्शनरीमध्ये असतात आणि ते प्रश्न विचारतच हे लहानाचे मोठे झालेले असतात. त्यामुळे बऱ्याचशा विषयांबद्दलचं ज्ञान हे त्यांना खूप चांगलं असतं. म्हणून कुठल्याही व्यक्तीबरोबर सहज संवाद साधण्याची कला ही या व्यक्तीमध्ये चांगली दिसून येते. म्हणजे त्या व्यक्तीचा जो आवडीचा विषय असेल त्यावर संवाद ही कन्या राशीची व्यक्ती अगदी सहज साधू शकेल. त्यामुळे कन्या राशीचं जे व्यक्तिमत्व आहे हे समाजामध्ये अतिशय उत्तम असतं आणि या त्यांच्या वागण्या बोलण्यामुळेच ते लक्षातही राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशींना व्यवहारिकपणा हा खूपच चांगल्या प्रकारचा समजतो. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे याचं उपजत ज्ञानच यांना असतं असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे खर्च करताना फार विचार करतील. मोलभाव करणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं. व्हॅल्यू फॉर मनी ज्याला आपण म्हणतो, ही गोष्ट सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे जमते. बौद्धिक खूपच चांगले असतात, चिकित्सक असतात, चौकस असतात, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान यांना खूपच चांगल्या प्रकारचं असतं. थोडंसं निर्णय क्षमता ही थोडीशी कमी असते. याच्यामागे कारण एकच असतं, यांच्यासारखी म्हणजे कन्या राशीसारखी अलर्ट रास दुसरी नाही. कुठलीही गोष्ट करताना अत्यंत अलर्टपणा यांच्यामध्ये दिसून येतो. बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं आणि त्या अनुरूप निर्णय घेणं हे त्यांना आवडतं. त्याच्यामुळेच मी मगाशी सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा होता कामा नये, हा कटाक्ष ही रास पाळते. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेताना थोडा वेळ लागतो, कधी कधी जास्तच वेळ लागतो. इतरांकडून त्या गोष्टींवरचे निर्णय मागवले जातात, विचारले जातात आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेताना तुम्हाला वेळ लागतो त्यावेळेस निर्णय नकारात्मक होण्याची शक्यता जास्त असते किंवा कधी निर्णयच घेतले जात नाही. तर हाच भाग कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. मगाशी जसं सांगितलं की कन्या राशीच्या व्यक्ती यांचं बोलण्याचं स्किल खूप चांगलं असतं, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं, खूप जास्त प्रमाणात बोलतात, खूप सहज बोलतात, खूप सोपं बोलतात. एवढं असून सुद्धा पोटातनं मात्र स्वतःच्या सांगत नाहीत. या राशीची माणसं असतात ही सर्व काही स्वतःबद्दलची माहिती कधीही देणार नाही. यामध्ये कारणं सुद्धा अशीच असतात की एखादी गोष्ट आपण किंवा आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगितल्या तर समोरचा हा त्याचा वेगळा फायदा उचलू शकेल किंवा आपल्याला जज करू शकेल. तर ती भावना नको यायला म्हणून या राशीच्या व्यक्ती असतात या समोरच्या व्यक्तीला सर्व काही मनातलं सांगणं थोडंसं कठीण होऊन बसतं. आणि ती गोष्ट एखादी चांगली पण आहे. आणि जे मगाशी मी गोष्ट सांगितली की दुनियादारी ही या राशीला खूप चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे कुठे कधी काय किती बोलायचं, कुठे थांबायचं, काय सांगायचं, काय नाही सांगायचं हे सगळ्या गोष्टी या राशीला चांगल्याच समजतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं सांगितलं की निर्णय क्षमता थोडीशी कमी असते आणि अलर्ट असतात. छोट्या गोष्टींमध्ये पण कुठे सहज जरी जायचं असेल तर त्या जागेबद्दल किंवा त्या ज्या कामाकरता तुम्ही जात असाल त्याचे सगळे बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवतात आणि त्या इम्प्लिमेंट सुद्धा करतात. मनामध्ये एकच असतं की आपण केलेली गोष्ट ही नेहमी परफेक्ट असायला हवी, 100% करेक्ट असायला हवी.
तर ही गोष्ट या राशीनं अर्थात तसं असतंही, की बऱ्याच वेळा हे निर्णय जे घेतात किंवा ज्या गोष्टी हातात घेतात, त्या अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करून दाखवतात. त्यामुळे ही या राशीचा हा सकारात्मक भाग दिसून आपण आपण पाहू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या बद्दल जास्तच कन्सर्न असतात. काय खायचं, काय नाही खायचं, किती म्हणजे कोणत्या प्रकारचं खायचं वगैरे या बाबतीत. आणि आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे कन्या राशीला जवळ-जवळ असतातच. कुठल्याही प्रकारचे असतात. खास करून पोटाचे ते पाठीचे त्रास थोडेसे यांना जास्त असण्याची शक्यता असते आणि अति विचारामुळे बीपीची सुद्धा शक्यता होऊ शकते म्हणजे लेटर लाईफमध्ये. तर हा प्रकार दिसून येतो. मात्र कन्या राशीच्या व्यक्ती आहेत, या हुशार असतात, चाणाक्ष असतात आणि दुनियादारीला चांगली ठाऊक असते. आता आपण चर्चा करू मकर राशीच्या व्यक्तीबद्दल. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या सणात येणारी रास आहे, ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. ही रास स्त्री रास आहे. या राशीचं तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि चर स्वरूप रास आहे. मकर राशीबद्दल सांगायचं झालं कर्मस्थानम, ही जी रास आहे ती उदित गोलार्धामध्ये गोलार्धातील सगळ्यात महत्त्वाची रास आहे. तुम्ही जे करणारे कर्म आहे किंवा तुमची समाजात असण्याची जी खरी ओळख आहे, ही मकर राशीवरून ठरली जाते. मकर राशी फार महत्त्वाची आहे. या राशीची जी माणसं असतात, ही काम करण्याला जास्त भर देतात, वर्कहॉलिक असतात. काम हे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. कष्ट करणं, जबरदस्त कष्ट करणं, चिकाटी, मेहनतीपणा आणि गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. एखादी गोष्ट मिळवायची तर ती प्रयत्नांनी मिळवायची, मेहनतीने मिळवायची, हा या राशीचा खाक्या असतो. म्हणूनच या राशीच्या ज्या व्यक्ती असतात, त्या सदैव तुम्हाला कामाला प्राथमिकता देणाऱ्या असतात. म्हणजे यांच्याकडे ज्याला आपण भावनिकता असते किंवा इमोशन असतात, पण तो इमोशनचा बाजार हा या राशीकडे कधी मांडला जाणार नाही. इमोशन यांच्या स्वतःपुरत्या असतात, स्वतःकडे स्थिर ठेवणारे असतात किंवा स्वतःपुरत्याच मर्यादित असतात, परंतु कामाला महत्त्व देणारे आहेत. सामान्यतः ज्या मकर राशीच्या व्यक्ती त्यांचं बालपण थोडंसं खडतर गेलेलं असतं. त्यामुळे जीवनाबद्दलचे बरेचसे अनुभव याला असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यावहारिक ज्ञान या राशीत अचूक इतर कुठल्याही राशीला नसतं. पैशाचं महत्त्व किती आहे, पैसे कशा प्रकारे कमवायला हवेत, हे या राशीला खूप चांगलं समजतं. खर्च या राशीचा व्यक्ती जे आहेत ते सहसा करणार नाही. अर्थात यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास महत्त्वाचा असतो, परंतु पैशाचं महत्त्व आयुष्यात किती आहे हे मात्र या राशीच्या व्यक्ती आहेत ते जाणून असतात आणि कामाला, मेहनतीला सगळ्यात जास्त महत्त्व देणाऱ्या असतात. ही या राशीची स्पेशालिटी आहे. सोशिक असतात, मॅच्युअर्ड असतात. वयापेक्षा यांचे जे विचार असतील, हे विचार तुम्हाला कायम मॅच्युअर्ड वाटतील. कायम जास्त मोठे आहेत असं वाटते. म्हणजे कमी वयाच्या व्यक्तीसुद्धा तुम्हाला जास्त मॅच्युअर्ड असल्यासारखं जाणवतं. कुठलाही निर्णय घेताना सखोल, सांगोपांग विचार या राशीच्या व्यक्ती नक्कीच करतात आणि त्यामध्ये आर्थिक बाजू ही थोडीशी महत्त्वाची असते. कुठलंही काम करिअरच्या संदर्भामध्ये ते आपल्या आवडीचंच असायला हवं असं मात्र या राशीचं काही नसतं. समोर आलेलं काम आवडीचं बनवायचं आणि त्यामधून आपला जो हे चारित्र्य आहे तो व्यवस्थितपणे पुढे पूर्ण करायचा, हा भाव मकर राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एकंदरीत या ज्या राशी आहेत, या हळूहळू पुढे जाणाऱ्या खूप लार्जर दॅन देअर लाईफ किंवा मोठी स्वप्न किंवा थिंक बिग ही भावना मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दिसणार नाही. पायरी-पायरीने, टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी आहेत. परंतु या राशीचं जे पुढे होणारी जी ग्रोथ आहे, ही अतिशय स्ट्रॉंग असते, अतिशय मजबूत असते. हळूहळू होणारी आहे, परंतु मजबूत अशा प्रकारची असते. जसं की आपण चर्चा करत होतो, की प्रेमविवाहामध्ये दोन्ही राशी असतील. म्हणजे कन्या रास आणि मकर असेल. लक्षात या दोन्ही राशी आहेत त्या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये परस्पर त्रिकोण राशीमध्ये येणारे आहेत किंवा नवपंचम भावामध्ये येणार. त्याच्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दोन्ही राशीचा जवळजवळ सारखा असतो. तो मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकल असतो, व्यवहारी असतो, जी की खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यामुळेच या राशीचं बऱ्याचशा गोष्टीबद्दलचं एकमत होणं हे सोपं असतं. मग आता कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये दुमत होऊ शकतं? कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना बोलणं खूप आवडतं, बोलायला खूप आवडतं, शेअरिंग करायला खूप आवडतं आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं अस्त्र असतं. ही गोष्ट मकर राशीमध्ये दिसणार नाही. मकर राशीच्या व्यक्ती थोड्याशा मितभाषी असतात, सफल विचार करणारा असतात आणि म्हणजे धीर या राशीमध्ये खूप जास्त असतो. करेज हा सुद्धा जास्त असतो. वाट पाहण्याची तयारी ही सुद्धा जास्त असते. तर वाट पाहण्याची तयारी कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये सहसा दिसणार नाही. फेथफुल असतात मकर राशीच्या व्यक्ती, ट्रस्टवरती असतात, समोरच्यावरती विश्वास ठेवते. कन्या राशीच्या व्यक्तीला ते तेवढंसं जमत नाही. ट्रान्सपरन्सी ही मकर राशीमध्ये असते, कन्या राशीमध्ये तेवढी दिसून येत नाही. आता या मुद्द्यावर दोन्ही राशीमध्ये क्लॅशेस वगैरे होऊ शकतात. ज्या कन्या राशीच्या व्यक्ती असतात या चिकित्सक असतात, चौकस छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेण्याच्या मागे असतात आणि हा भाव मकर राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच आणि निर्णय क्षमता मकर राशीमध्ये खूप चांगली असते. हा भाग मगाशी सांगितल्याप्रमाणे कन्या राशीमध्ये दिसून येत नाही. अशा हे 4-5 मुद्दे आहेत की ज्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही प्रेमविवाह केलेला असेल तर समोरचा व्यक्ती जसा आहे तसा तुम्हाला स्वीकार करणं गरजेचं ठरतं. कारण प्रेमाच्या आधी फक्त भावना असतात,
प्रेमाच्या नंतर भावना आणि जबाबदारी दोन्ही असतात आणि तुम्ही दोघेही 24 तास एकत्र राहत असतात. त्यामुळे नेमकं व्यक्तिमत्व आपल्याला लग्नानंतर किंवा विवाहानंतर दिसून येतं. मग तो जो व्यक्ती आहे जसा असेल तसं तुम्हाला स्वीकार करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॉब्लेम राहणार नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये जर का तुम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न केलात, म्हणजे त्याच्या काही जे मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर का सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर मूळ त्याचं व्यक्तिमत्व तो हडपून बसेल आणि मग आणखीनच काही प्रॉब्लेम येऊ शकतील. तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण प्रेमविवाहामध्ये घरच्यांची साथ ही सामान्यतः कमीच असते. या अन्वये जबाबदारी घेऊन समोरचा व्यक्ती जसा आहे तसं जर तुम्ही स्वीकारला, तर तुमचा प्रेमविवाह संपन्न होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं गरजेचं ठरतं. कारण आपण जे आता विश्लेषण केलं ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केलं. प्रत्येक पत्रिकेवरून चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते वेगवेगळ्या राशी, नक्षत्रामध्ये, योगामध्ये असू शकतील आणि त्याचे परिणाम सुद्धा कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतील. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, हे आपली जी कुंडली आहे ती पाहून त्याद्वारे ठरवता येईल आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये कन्या रास आणि मकर रास असेल तर त्याचा जो प्रेमविवाह ह्या कशा प्रकारे संपन्न होईल किंवा वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.